हा म्हणजे आपण जे म्हणतो ना, की हा. स्त्रिया करतात, की अखंड सेवा असते त्यांची. तर मग ती अखंड सेवा ही बरोबर आहे, की त्याच्या अपोझिट जे कर्मकांड गोष्टी आपण करतो, ते बरोबर आहे? अखंड सेवा माझ्या दृष्टीने सेवा जी असते त्याला रूल नाही आहेत. बरं. कर्मकांड करता त्याला रूल आहेत. ओके. म्हणजे आता सेवा, समजा मी एक सेवा अशी धरली की मी रोज स्वामींचा मठ आहे माझ्या शेजारी, हं. तर मी तिथे फुलं नेऊन देईन. हां. फुलं नेऊन देईन ही सेवा आहे. बरोबर. मग ती कुठली फुलं नेऊन द्या, काय द्या, हे आपल्यावर असतं. ओके. तर ही सेवा आहे. पण जर एखादी पूजा करायची, जे कर्मकांड म्हणतो आपण, त्याला लॉ आहे. हं. त्याला तुम्हाला त्याच्या त्या काय म्हणतात, आपण लॉला काय म्हणणार, आपण कायद्याप्रमाणेच, कायद्या ह्याच्याप्रमाणेच करावं लागतं. हं, हं, हं. की सत्यनारायणाची पूजा आहे, सत्यनारायणाची पूजा तुम्हाला त्या त्या पद्धतीनेच करायची आहे. हो, सोपंच कर पण झालं. त्याच्यावर जी फुलं वाहतात त्याला पद्धत नाही आहे. करेक्ट. ती तुम्ही तुमच्या मनाने कशीही तुम्ही वाहू शकता, त्याला डेकोरेट करू शकता. बरोबर. तर सेवेला रूल नाही आहे, हं, हं. कर्मकांडाला रूल आहे. रूल आहे. आणि कर्मकांड ही ठराविक वेळेला, आपण रोज नाही करू शकत. हं, हं, हं. सेवा आपण रोज करू शकतो, वाह! रोजच्या रोज सेवा करू शकतो. ती आपल्या मनावर आहे. हं, हं. कर्मकांड लिहून ठेवलेली आहेत, अच्छा. त्याप्रमाणेच करायचं. ओके. त्याला आपण बदलत, कारण आपण घरातली पूजा हे कर्मकांड आहे का, सगळे पिढ्यानपिढ्या करते म्हणून आम्ही करतोय, हां. ही पूजा आहे. पण नमस्कार करायचा आहे देवाला बाहेर जाऊन, रोज ही तुम्ही सेवा घेतलीत, हं, हं. तर तो नमस्कार तुम्ही कितीही वाजता करा, तुम्ही जा नमस्कार करा. कसा करायचा ह्याला रूल नाही आहे. हं, हं. तुम्ही माथा टेकणं हा रूल आहे हा तिथे, रूल. आणि ते प्रत्येकजण करू शकतो. त्याच्यामुळे सेवा म्हणजे झाडणं असेल तरी ती सेवा आहे. वाह! म्हणजे एक उदाहरण सेवेचं देऊ हो, का, हो. की माझ्याकडे एक मुलगी आली होती. ती मला वाटतं हैदराबाद का औरंगाबादची, 5-6 वर्षापूर्वी आली होती. इतके प्रॉब्लेम होते तिला, पण त्याच्यातनं ती बाहेर पडेल का, तर मी तिला सांगितलं होतं पडशील, हळूहळू येशील. तर तिने मला विचारलं की माझं काय चुकलं, हं. की माझ्या कर्मात म्हणजे मला एवढा त्रास जातो आहे, तर त्यासाठी मी काय करू. तर म्हणलं तू एक काम कर, तुझ्या जवळ कुठला स्वामींचा मठ आहे. ती म्हणली आहे. म्हणलं झाड तिथं जाऊन. हां. ती गेली, लिटरली झाडायला लागली तिथे, आणि आज त्या स्वामींच्या मठाच्या किल्ल्या तिच्या हातात आहेत. बरं. म्हणजे स्वामींनी तिला किती जवळ घेतलं. अर्थात. तिचे प्रॉब्लेम आपोआपच संपले, हं. की तिला तिथे जाऊन सगळं चांगलं वाटायला लागलं. सगळेच्या सगळे तिचे प्रॉब्लेम सुटले का, तर नाही. हं. तिला तो आत्मविश्वास आला की स्वामींच्या तिथं मी आहे. आज हां. मठाच्या किल्ल्या तिच्या हातात येणं, हे पण मोठी इतकं फार मोठी गोष्ट आहे, की जिथं झाडत होती पण ती रोज झाडायला गेली. तिने हं, कधीही हं. चुकवलं नाही ते. वाह! तर तशा ही पद्धती. ह्याला म्हणतात सेवा. वाह! तर ती सेवा आपण कशीही करू शकतो, हं, हं. ती आपल्या मनावर आहे. ओके. हां.